मधमाशांनी हल्ला केला। यामध्ये अनेक भाविक जखमी सुद्धा झाले। जखमींमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे। एकविरा गडावरती फटाके फोडण्यास बंदी, मात्र तरी सुद्धा काही हुल्लडबाज भाविकांनी कलर धुराचे फटाके फोडले होते आणि त्यामुळेच बिथरलेल्या मधमाशांनी थेट भाविकांवरतीच हल्ला केला। या हल्ल्याची दिशा सध्या सावरली आहे। या भाविकांना संख्या लोणावळ्यानंतर थेट बातमी आहे ताडोबा व्याघ्र प्रकल्पातून। ताडोबा व्याघ्र प्रकल्पातल्या एका गिधाडानं चक्क 5 राज्यांतून प्रवास करत अगदी तमिळनाडू गाठलाय। चंद्रपूर जिल्ह्यातल्या ताडोबा प्रकल्पातून या गिधाडाला ऑगस्टमध्ये सोडण्यात आला होता। N11 असा सांकेतिक क्रमांक असलेल्या या गिधाडाला GPS टॅग सुद्धा लावण्यात आला होता। हे मादी गिधाड सर्वात आधी छत्तीसगडमध्ये गेलं, त्यानंतर 600 किलोमीटर अंतर गाठत तिने गुजरात गाठलं। या प्रवासात या मादी गिधाडानं नागपूर, अमरावती, अकोला, बुलढाणा, जळगाव आणि धुळे या जिल्ह्यांमधून उड्डाण केलं, तर गुजरात महाराष्ट्र सीमेवरती तिच्यावरती उपचार करून तिला पुन्हा एकदा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं। गुजरातमधून निघाल्यानंतर या गिधाडानं परत महाराष्ट्रातील नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर असा प्रवास केला आणि थेट कर्नाटकात प्रवेश केला। त्यानंतर तमिळनाडू गाठेपर्यंत या गिधाडानं छत्तीसगड, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक अशा 4 राज्यातून प्रवास केला। तर सगळ्यात पहिले ताडोबा व्याघ्र प्रकल्पातून हे गिधाड निघालं, नंतर ते पोहोचलं थेट छत्तीसगडमध्ये। त्या ठिकाणाहून गुजरातमध्ये त्याने प्रवेश केला। गुजरात नंतर हे गिधाड पुन्हा एकदा महाराष्ट्रात आलं आणि त्यानंतर ते कर्नाटकात गेलं। कर्नाटकातून नंतर तमिळनाडू राज्यात जवळपास 4000 किलोमीटरचा प्रवास या मादी गिधाडानं केला आणि ते तमिळनाडूत पोहोचलं। आपण जे सोडलेले आहे ऑगस्ट महिन्यामध्ये साधारणतः, तेव्हापासून आपण बघत आलोय की सर्व गिधाडे काही प्रमाणामध्ये त्या ज्या ठिकाणी त्यांना सोडले त्या भागामध्ये काही दिवस राहत होती आणि त्यानंतर त्यांनी एक्सप्लोर करायला सुरुवात केली। छत्तीसगडमध्ये, गुजरातमध्ये, कर्नाटकमध्ये आणि आता तामिळनाडूमध्ये सुद्धा काही गिधाडं आपल्याला त्याचे अस्तित्व म्हणजे जे काही आपलं ट्रॅकिंग डेटा आहे त्याच्यावरून आपल्याला माहिती पडतं। यानंतर वळूयात टॉप 50 कडे। घेऊयात राज्यभरातील बातम्यांचा वेगवान आढावा। शिवाजी पार्क मैदानात शिवराज्याभिषेक सोहळा शिल्पाच्या भिंतीलाच मोठी भगदाडं पडली आहेत। या भगदाडाच्या आत घाणीचं साम्राज्य पसरलंय। मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याची घटना ही ताजी असतानाच आता शिवाजी पार्क मधल्या या प्रकारानं शिवप्रेमींनी संताप व्यक्त केलाय। कल्याण लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपी विशाल गवळी आणि त्याची पत्नी साक्षी गवळीच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे। आज गवळी दाम्पत्याला कल्याण कोर्टात हजर केलं गेलं। यावेळी कोर्टाने दोघांनाही 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। बुलढाण्याच्या मेहकर तालुक्यात कळंबेश्वर गावात महिला सरपंचाच्या पतीवरती प्राणघातक हल्ला करण्यात आलाय। अवैध धंदे बंद केल्याच्या रागातून 5 गावगुंडांनी हा हल्ला केलाय। तुझा मस्साजोगचा सरपंच करू अशी धमकी हल्लेखोरांनी दिली। जळगावमध्ये आज संध्याकाळपर्यंत संचारबंदी लागू असणार आहे। पाळधी गावात 2 गटात झालेल्या वादानंतर संचारबंदी लागू केली होती, तसंच 7 जणांना बेड्याही ठोकण्यात आल्या। आता पाळधीत पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। जळगावच्या पाळधीत 2 गटात राडा झाला होता आणि याच प्रकरणी आता पोलिसांनी अनेक सीसीटीव्ही फुटेज जमा केलेत। हे फुटेज बघूनच जाळपोळ करणाऱ्यांचा शोध पोलीस घेणार आहेत। कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावरील अतिक्रमण हटवावं आणि गडावरील मंदिरं युद्धांची स्मारकं याचा जीर्णोद्धार करावा अशी मागणी करण्यात आली आहे। विशाळगड रक्षण कृती समितीनं ही मागणी केली आहे। मुंबईत लोकलमधून पडून तरुणाचा मृत्यू झालाय। वडाळा रेल्वे स्टेशनजवळ ही घटना घडली आहे। मोहन घोलप असं 24 वर्षीय मृत तरुणाचं नाव आहे। कॉटन ग्रीन इथून कामावरून परतताना रुळावरील खांबाला धडकून या तरुणाचा मृत्यू झाला।
लातूरमध्ये स्कूल बसचा अपघात झाला. त्यात 4 विद्यार्थी गंभीर जखमी झालेत. लातूर नांदेड महामार्गावरच्या कोळपा पाटी इथे हा अपघात झाला असून जखमी मुलांवरती लातूरमध्ये उपचार सुरू आहेत. संभाजीनगरच्या नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी नशेखोरांनी एका तरुणाची इथे हत्या केली आहे. किरकोळ कारणावरून त्याला चाकूनं भोकसला गेलाय आणि या घटनेमुळे शहरातील वाढत्या नशेखोरीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. नवी मुंबईतल्या कामोठेत आई मुलाचा मृतदेह आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे. मुलाच्या अंगावरती मारल्याचे व्रण दिसून येत आहेत. त्यामुळे दोघांची हत्या झाल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जातोय. तर पुढचा तपासही सुरू आहे. हिंगोलीमध्ये पुन्हा एकदा आरोग्य व्यवस्थेचे दाहक वास्तव समोर आले. प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची इमारत मागील 9 वर्षांपासून पडूनच आहे. परिणामी या भागातील 20,000 नागरिकांना उपचारासाठी 25 किलोमीटरचं अंतर पार करावं लागत आहे. मुंबईच्या वर्सोव्यात बाईक पार्किंगच्या वादातून हाणामारी झाली आहे. 2 तरुणांना जमावाकडून मारहाण करण्यात आली आहे. वर्सोवा यारी रोड भागात ही घटना घडली आहे. दोन्ही गटांच्या विरोधात वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. सांगलीत बाईक चोरांच्या पोलिसांनी मुसक्या आवडल्यात. त्यांच्याकडून तब्बल 19 बाईक जप्त करण्यात आल्या तर 8 लाखांचा मुद्देमालही जप्त केलाय. स्थानिक गुन्हे अन्वेषणाच्या पथकानं ही कारवाई केली आहे. यवतमाळ जिल्ह्यात 2024 या वर्षात दारूची विक्रमी विक्री झाली आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या मद्यविक्री तपासणीतून ही माहिती समोर आली आहे. यात 31 लाख लिटर ही विदेशी दारू तर 91 लाख लिटर देशी दारूची विक्री झाल्याचं समोर आलंय. यवतमाळमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांनी जिल्हा परिषदेत जिल्हा आंदोलन केला. पाणी उपलब्ध करून देऊ असं आश्वासन उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिलं आणि त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं. विकत घेतली होती जिल्हा परिषदेची जमीन विकत घेऊन धुळ्यातल्या विविध स्टॉल धारकांच्या विरोधात वाहतूक पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. वाहतुकीस अडथळा येत असल्यामुळे कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय. सागरी किनारा मार्गावरती आता 2 अग्निशमन केंद्र उभारण्यात येणार आहेत. वाहनांना या मार्गाचा जलद वाहतुकीसाठी फायदा होतोय. आता या जलद मार्गाचा वापर अग्निसुरक्षेसाठी सुद्धा करण्यात येणार आहे. 31च्या अनुषंगानं अंमली पदार्थ विरोधी मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत वाकड पोलिसांनी तब्बल 5 किलो 100 ग्रॅम गांजा जप्त केलाय. या विरोधात NDPS कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. 2024 मध्ये नाशिकमधून विमानानं प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. 2023च्या तुलनेत 85,000 ही संख्या वाढली आहे. तब्बल 3 लाख प्रवाशांनी नाशिकमधून विविध ठिकाणी विमान प्रवास केलाय. MPSCची 5 जानेवारीला होणारी महाराष्ट्र गट बस सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा 2 फेब्रुवारीला होईल. तर 2 फेब्रुवारीला होणारी महाराष्ट्र गट क सेवा पूर्वपरीक्षा ही 4 मेला होणार आहे. वयोमर्यादेमुळे अपात्र ठरलेल्या उमेदवारांनाही 6 जानेवारीपर्यंत अर्ज करता येईल. एसटी महामंडळानं नवीन वर्षात उत्पन्न वाढीसाठी नवा उपक्रम सुरू केलाय. एसटीच्या चालक आणि वाहकांना आता प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे. 31 जानेवारीपर्यंत प्रायोगिक तत्वावरती हा प्रोत्साहन भत्ता दिला जाईल. तर वाढीव उत्पन्न आणलं तर त्यापैकी 20% रकमेचा भत्ता रोखीनं दिला जाईल. पुण्यातून चतुर्थीनिमित्त अष्टविनायक दर्शनासाठी एसटीची विशेष बस सेवा सुरू करण्यात आली आहे. शिवाजीनगर, पिंपरी चिंचवड या आगारातून अष्टविनायक दर्शनाकरिता विशेष बस सोडण्यात येणार आहे. पुणे विभागातील म्हाडाच्या घरासाठी अर्ज करण्याची मुदत संपली आहे. 6,240 घरांसाठी जवळपास 94,000 जणांनी अर्ज केलाय. 28 जानेवारीला सोडतीचा कार्यक्रम होणार आहे. तब्बल 113 कोटींची अनामत रक्कमही जमा झाली आहे. तर मुंबईकरांनी तब्बल 52 कोटींची मॅगी फस्त केली आहे. मुंबईकरांनी ऑनलाईन ॲपवरून वर्षभरात 52 कोटींची मॅगी ऑर्डर केली आहे. 80 फुटबॉल स्टेडियम मधल्या प्रेक्षकांचं पोट भरू शकेल एवढी मॅगी एकट्या मुंबईकरांनीच वर्षभरात फस्त केली. बुलढाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी चहाच्या टपरीवरती कागदी आणि प्लास्टिक कपांवरती बंदी घातली जावी असे आदेश काढलेत. कप बनवताना त्यात BPA नावाच्या केमिकलचा वापर होतो आणि त्यामुळे या कपमध्ये चहा प्यायल्यास आजाराला निमंत्रण दिलं जातं असा दावाही करण्यात आलाय.
ठाण्यातल्या घोडबंदर रोडवरती गायीचे 5 वासरू मृतावस्थेत आढळलेत. पशुवैद्यकीय विभागाकडून पुढचा तपास होतोय. हे 5 वासरू मृतावस्थेत का आढळलेत त्याचा शोध घेतला जातोय. प्रदूषणाचं प्रमाण कमी करण्यासाठी 3 जानेवारीला बीएमसी आयुक्त भूषण गगराणी यांच्यासोबत बैठक होणार आहे. त्यासाठी एसटीपी आरएमसी प्लांटबाबत निर्णय होणार आहे. प्रकल्प सुरू ठेवून प्रदूषण कसं कमी करता येईल यासाठी उपाययोजना करत असल्याचं एमपीसीबीकडून सांगण्यात आलंय. भारताचा माजी कर्णधार धोनीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून 4 वर्षांपूर्वीच निवृत्ती घेतली. या निर्णयासंदर्भात धोनीनं पहिल्यांदाच वक्तव्य केलंय. मला आंतरराष्ट्रीय क्रिकेटची आठवण येत नाही. सर्व गोष्टींचा विचार करूनच हा निर्णय घेतला. यावेळेत मी माझ्या आवडीच्या गोष्टी करतो असं धोनी म्हणालाय. एकीकडे ऑस्ट्रेलियन मीडिया भारतीय खेळाडूंवरती टीका करतेय, तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान मात्र भारतीय संघाचं आदरातिथ्य करतायत. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनस यांनी आपल्या इन्स्टा अकाउंटवरून भारतीय खेळाडूंसोबतचा एक व्हिडिओ शेअर केला. प्रयागराज इथे महाकुंभ मेळावा होतोय. रेल्वे मार्ग देशभरातून लाखोंच्या संख्येनं भाविक प्रयागराजमध्ये दाखल होत आहेत. प्रवाशांच्या सेवेसाठी तिकीट प्रक्रिया सुलभ व्हावी म्हणून एक अभिनव उपक्रम सुद्धा सुरू करण्यात आलाय. प्रवासी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या हिरव्या रंगाच्या जॅकेटवरती एक स्कॅनर असेल. त्या स्कॅनरद्वारे आता तिकीट काढू शकणार आहेत. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी देवदर्शनानं नवीन वर्षाची सुरुवात केली आहे. त्यांनी सहकुटुंब खंडेरायाचं दर्शन घेतलं. येळकोट येळकोट जय मल्हार असं म्हणत त्यांनी भंडारा खोबऱ्याची उधळण केली. महादेव चिंतामणी मोरया आनंदिता उदय उदय भरणाताचे चांगले. आणि आता बातमी थेट बीडमधून आहे. बीडमधल्या पोलीस स्टेशनमध्ये मागवलेल्या पलंगांची सध्या आता जोरदार चर्चा सुरू झालेली आहे. कारण ज्या पोलीस स्टेशनमध्ये वाल्मिक कराडला ठेवलंय तिथेच हे 5 नवीन पलंग मागवण्यात आलेत. मात्र विशेष बाब म्हणजे काल 5 पलंग आणले होते ते आज फक्त 4च पलंग दिसतायत. त्यामुळे तो एक पलंग वाल्मिक कराडला तर दिला नाही ना याचीच खमंग चर्चा आता बीडमध्ये नाही तर राज्यभरात सुरू झाली आहे. एकंदरीतच आपण पाहतोय की बीडमध्ये काल 5 पलंग मागवण्यात आले होते. ज्या पोलीस स्टेशनमध्ये वाल्मिक कराडला ठेवण्यात आले त्याच ठिकाणी मागवण्यात आले होते आणि म्हणून कालपासून यावरून राजकारण केलं जात आहे. अगदी रोहित पवारांनी सुद्धा यावरून खोचक असा उपहासात्मक अशी टीकाही केली होती की एसी सुद्धा बसवता येईल का हे पहा. आणि त्यानंतर आज आपण पाहतोय की हे 5चे पलंग आता 4 वरती चालेल म्हणून तो एक पलंग वाल्मिक कराडला तर दिला नाही ना अशी चर्चा बीडसह संपूर्ण राज्यभरात सुरू झाली आहे. पण नेमकं याच्या मागचं गूढ काय आहे, कुणाला हे पलंग देण्यात आलेत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. खरं तर पोलीस कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आलंय की कर्मचाऱ्यांसाठीच हे पलंग मागवण्यात आलेत. जे आरोपी आहेत त्या आरोपींसाठी जे गार्ड असतात त्या गार्ड हे 24 तासासाठी असतात. काही गार्डने आमच्याकडे मागणी केली होती की आम्हाला रेस्ट करण्यासाठी रेस्ट रूम तर आहे परंतु पलंग नाहीयेत, तर त्याची सोय करावी. आता हा निव्वळ योगायोग आहे. मी आता जसं सांगितलं तसंच ते पार्श्वभूमी ही आहे की पोलीस स्टेशन नवीन आहे आणि त्यामध्ये काही सुविधांचा अभाव आहे. जशी आपल्याला कर्मचाऱ्यांकडून जशी मागणी झालेली आहे त्याप्रमाणे आपण त्यांना पुरवणं हे आमचं वरिष्ठ अधिकारी म्हणून आमचं कर्तव्य आहे. हा निव्वळ योगायोग आहे असं जरी पोलीस अधिकारी म्हणाले असले तरी वाल्मिक कराडला पोलीस स्टेशनमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट मिळते का अशा चर्चा तर सुरू झाल्यात. कारण कराडला ज्या पोलीस स्टेशनमध्ये ठेवलंय तिथे 5 पलंग मागवण्यात आल्याची माहिती समोर आली आणि त्यामुळेच पलंग पोलिसांना मागवले की वाल्मिक कराडला अशा चर्चा अजूनही रंगताच आहेत. हे पलंग स्वतःसाठी मागवल्याचं स्पष्टीकरण बीड पोलिसांनी दिलंय. पण तरी सुद्धा गादी, उशी, पंखा, एसी हे सुद्धा बसवता येईल का ते पहा असं रोहित पवार यांनी उपहासात्मकपणे म्हटलंय. 4 अंडे 5 अंडे. आणि यासह आता राजकीय बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया न्यूज पॉइंट 20च्या माध्यमातून. पंतप्रधान मोदींकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं कौतुक झालंय. गडचिरोलीतील कामगिरीचं मोदींनी कौतुक केलंय. फडणवीसांसमोर काल 11 नक्षलींनी आत्मसमर्पण केलं आणि त्यानंतर स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच एसटी बस सेवाही सुरू झाली. या दोन्ही घटनांमुळे मोदी खुश आहेत.
राज्याचे युवक क्रीडा कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे हे आज मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत गैरहजर राहणार आहेत। भरणे यांनी आतापर्यंत आपल्या मंत्रिपदाचा कार्यभार सुद्धा स्वीकारला नाहीये। मिळालेल्या खात्यावरती ते नाराज असल्याची चर्चा आहे, म्हणून ते बैठकीला गैरहजर दिसतायत। तर कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणेंचं इंदापुरात मात्र जोरदार स्वागत करण्यात आलं। मंत्रिपदी वर्णी लागल्यानंतर पहिल्यांदाच ते इंदापुरात आले। भरणेवाडी आणि अंथुर्णे या ग्रामस्थांनी त्यांच्यावरती जेसीबीतून पुष्पवृष्टी केली। मंत्रिपदावरून नाराज असलेले छगन भुजबळ परदेशवारीनंतर नाशिकमध्ये आज परतणार आहेत। अजित पवारांची भेट न घेताच त्यांनी थेट फडणवीसांची भेट घेतली होती आणि भुजबळ भाजपमध्ये जाणार का अशाही चर्चा रंगल्या होत्या। तेव्हा आता भुजबळ परत आल्यानंतर काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं। छगन भुजबळ आज नाशिकमध्ये महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंच्या पुतळ्याला अभिवादन करणार आहेत। मंत्रिपद न मिळाल्यानं छगन भुजबळ हे नाराज आहेत। वाल्मिक कराडला ज्या पोलीस स्टेशनमध्ये ठेवलंय त्या ठिकाणी 5 पलंग मागवण्यात आलेत। हे पलंग स्वतःसाठी मागवल्याचं पोलिसांनी सांगितलं असलं तरी सुद्धा गादी, उशी, पंखा, एसी हे सुद्धा बसवता येईल का हे पहा असा टोलाच रोहित पवारांनी लगावला। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडबाबत काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी मोठा दावा केला। मोठ्या आकाला वाचवण्यासाठी लहान आकाचा एन्काउंटर सुद्धा होऊ शकतो असं वडेट्टीवार म्हणाले। पोलीस दलातील अधिकाऱ्याचा हवाला देत वडेट्टीवारांनी हा दावा केला। पालकमंत्रीपदाबाबत अजून घोषणा करण्यात आलेली नाहीये, मात्र त्याआधीच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे नागपूरचे पालकमंत्री होणार असं वक्तव्य केलंय। बावनकुळेंच्या नावाची मुख्यमंत्री घोषणा करतील असंही गडकरी म्हणाले। पुण्यात ठाकरेंच्या शिवसेनेला मोठं खिंडार पडलंय। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती माजी नगरसेवक विशाल धनवडे हे पक्षाला सोडचिठ्ठी देत आहेत। लवकरच ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं त्यांनी स्वतःच जाहीर केलंय आणि त्यांच्यासोबत इतर 5 माजी नगरसेवक सुद्धा भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। राजकीय गोटातून अजून एक मोठी बातमी सध्या समोर येते आहे। ठाकरे गटाचे 10 आमदार हे आमच्याकडे येतील असा मोठा दावाच मंत्री गुलाबराव पाटलांनी केलाय। संजय राऊत अस्वस्थ आहेत असंही ते म्हणालेत। माजी आमदार राजन साळवींच्या पक्षप्रवेशाच्या चर्चेवरून खासदार संजय राऊतांनी शिंदे गटावरती जोरदार हल्लाबोल केला होता आणि एकनाथ शिंदे हे अस्थिर आहेत, अस्वस्थ आहेत, ते कोणत्या वाटेवरती आहेत हे पहा असा टोला राऊतांनी लगावला होता। शिंदे गटाच्या वाटेवर शिंदे कोणत्या वाटेवर आहेत ते पाहणं आधी। स्वतः एकनाथ शिंदे आणि त्यांचे लोक अस्थिर आणि अस्वस्थ आहेत। ज्या प्रकारचं सरकार स्थापन झालेलं आहे सध्या, त्याच्यामुळे स्वतः शिंदे अस्थिर आणि अस्वस्थ आहेत। अशा अस्थिर आणि अस्वस्थ पक्षाकडे खरे शिवसैनिक जातील का? संजय राऊत स्वतः जरा अस्वस्थ आहे। म्हणजे संजय राऊत ह्याचा पुतळा आहे, हा पुतळा हलणारा पुतळा आहे आणि त्यांनी सगळ्यांना अस्वस्थ केलेल्या माणसाने लोकांना अस्वस्थ कसं म्हणावं? उद्धव साहेबांना अस्वस्थ केलं, शरद पवारांना अस्वस्थ केलं, काँग्रेसला अस्वस्थ केलं। संजय राऊत म्हणजे हे आहे कोण टिपडं? आणि मी तुम्हाला सांगतो, जी राहिलेली शिवसेना आहे ना, बघा आता राजन साळवी कुठल्या मार्गावर, अमुक कुठल्या मार्गावर, हे जे दिसत आहे ना 20 आमदार, तुम्ही बघा काही दिवसांनी 10 तर आमच्याकडे दिसतील तुम्हाला। यानंतर आता 36 जिल्ह्यांच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया। 36 जिल्हे 36 रिपोर्टरच्या माध्यमातून। राज्यात पुढच्या 4 दिवसांत थंडीचा जोर वाढणार आहे। येत्या काही दिवसांत किमान तापमानाचा पारा 15 अंशांवरून खाली येण्याची शक्यता आहे। पुढच्या 24 तासांमध्ये राज्यातल्या तापमानात चढ उतार अपेक्षित आहेत। कोकण किनारपट्टीवरती याचा परिणाम दिसणार आहे। हवामानशास्त्र विभागानं हा अंदाज व्यक्त केला आहे। यवतमाळ जिल्ह्यात पुन्हा थंडी वाढली आहे, यामुळे ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्याचंही चित्र पाहायला मिळत आहे। आता थंडी असली तरी सुद्धा पुढील 2 दिवसांत तापमान घटण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला। राज्यात 2024 अखेर साखर कारखान्यातून 29 लाखांहून अधिक टन साखरेचं उत्पादन झालंय। कोल्हापूर विभागात सर्वात जास्त उतारा झालाय तर सर्वात कमी उतारा नागपूरमध्ये झालाय। राज्यात केळी दरात सतत चढउतार जाणवत आहेत। बाजारातील केळीची आवक कमीच आहे, त्यातच थंडीचा केळी बागांवरती परिणाम होतोय। राज्यात केळीला सध्या 1200 ते 2000 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळतोय, मात्र यात दर्जेदार केळीचा सध्या तुटवडा जाणवतोय।
देशातील रब्बीची पेरणी अंतिम टप्प्यात आली आहे. आतापर्यंत देशात हरभऱ्याची जवळपास 94 लाख हेक्टरवरती पेरणी झाली आहे. हरभऱ्याची पेरणी गेल्या वर्षीपेक्षा 1% आघाडीवरती नाहीये आणि त्यामुळेच यंदा हरभरा उत्पादनात मोठ्या वाढीची शक्यता धुसर असल्याची चर्चा सुरू झाली आहे. देशातील उत्पादन घटलं तरी वाढती आवक आणि कमी मागणी यामुळे देशातील बाजारात कापसाचे भाव दबावातच आहेत. मंगळवारी देशातील बाजारात 2,06,000 गाठी कापसाची आवक झाली होती. कापसाचा भाव हा 6,800 ते 7,200 रुपयांच्या दरम्यान होता. कापसाची आवक आणखी काही आठवडे कायम राहील असा अंदाज व्यक्त केला जातोय. नव्या तुरीची देशातील काही बाजारात आवक सुरू झाली आहे. बाजारात सध्या तुरीला 7,500 ते 8,000 रुपयांचा भाव मिळतोय. तुरीला उठाव चांगला आहे तर बाजारातील सध्याची आवक कमीच आहे. पुढील काही आठवड्यांनंतर तुरीची आवक वाढू शकते असा अंदाज व्यापारी व्यक्त करतायत. वाशिम बाजार समितीत तुरीला प्रति क्विंटल 7,000 ते 7,500 दर मिळालाय. गेल्या महिन्याच्या तुलनेत तुरीच्या दरात जवळपास 2,000 रुपयांची घसरण झाली आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतोय. एक मोठी बातमी सध्या समोर येतेय. राज्य मंत्रिमंडळाची पहिलीच बैठक संपली आहे. पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मंत्र्यांचा परिचय झाला असल्याचं कळत आहे. तर मुख्यमंत्र्यांकडून सर्व मंत्र्यांना गतिमान कारभार करण्याच्या सूचनाही मिळाल्या आहेत. कामात पारदर्शकता ठेवताना गोपनीयता पाळण्याचे आदेश सुद्धा आवर्जून मुख्यमंत्र्यांनी दिलेत. तर प्रत्येक आठवड्याच्या मंगळवारी मंत्रिमंडळाची बैठक होणार असल्याचं त्यांनी जाहीर केलंय. एकंदरीतच अनेक महत्त्वाचे निर्देश मंत्र्यांना देण्यात आल्याचं कळत आहे. मुख्यमंत्र्यांनी अनेक सूचना या मंत्रिमंडळ बैठकीत केल्या आहेत आणि आता दर मंगळवारी मंत्रिमंडळाची बैठक होणार असल्याचंही जाहीर करण्यात आलंय. कामात पारदर्शकता तर हवीच परंतु गोपनीयता पाळा हा महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत अधोरेखित केलाय. – 2025 नवीन वर्ष मोठ्या आशा, उमेद आणि नवीन स्वप्नांना कवेत घेऊन आलंय. 2025च्या पोटात नेमकं काय दडलंय याची जगात सर्वांनाच उत्सुकता असतानाच आता बाबा वेंगांच्या भविष्यवाणीनं अनेकांची झोप उडाली आहे. पाहुयात एक रिपोर्ट 2025 बाबत नेमकं काय भाकीत केलंय. 2025 मध्ये विनाशकारी युद्ध, कोण उद्ध्वस्त, कोण उदयास येणार. बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी ठरणार. नवीन वर्ष सर्वांसाठी चांगलं जावं यासाठी प्रत्येक जण त्यांच्या परीनं प्रयत्न करणार आहे. नवीन वर्षाच्या पोटात काय दडलंय याची सर्वांनाच उत्सुकता आहे. मात्र 2025 वर्षाबाबत काही भीतीदायक भविष्यवाण्या करण्यात आल्या आहेत. बाबा वेंगा आणि फ्रेंचचे नॉस्ट्रडॅम्स त्यांच्या अचूक भविष्यवाणीसाठी ओळखले जातात. त्यांनी माणसांशी एलियन संपर्क, व्लादिमीर पुतीन यांच्यावर हत्येचा प्रयत्न, दहशतवादी हल्ले यांच्यासह अनेक भविष्यवाणी केल्या आहेत. बाबा वेंगा यांनी दावा केलाय की जगाचा अंत 2025 मध्ये सुरू होईल. या विनाशाची सुरुवात युरोपपासून होईल असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. बाबा वेंगा दृष्टीहीन होते. ते बल्गेरियाचे रहिवासी होते. 1996 मध्ये त्यांचं निधन झालं. 9/11 हल्ला, राजकुमारी डायनाचा मृत्यू, चेर्नोबिल अणुप्रकल्प दुर्घटना, स्टॅलिनचा मृत्यू, सोव्हिएत संघाचं विभाजन, दुसरं महायुद्ध, 2004 मधील त्सुनामी यासारख्या महत्त्वाच्या जागतिक घटनांचं भाकीत बाबा वेंगा यांनी केलं होतं. बाबा वेंगाच्या म्हणण्यानुसार एक विनाशकारी युद्ध युरोपला उद्ध्वस्त करणार आहे. या युद्धामुळे खंड नष्ट होणार आहे. 2025 हे वर्ष ब्रिटनसाठी अशुभ असल्याचं भाकीत आहे. रशिया केवळ टिकणार नाही तर जगावर वर्चस्व गाजवेल. युक्रेन विरुद्ध सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर हा अंदाज अधिकच खरा ठरणार की काय असा प्रश्न आता निर्माण होतोय.
याशिवाय त्यांनी अनेक नैसर्गिक आपत्तींची भाकितं देखील केली आहेत. यामध्ये अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावरील भूकंप आणि ज्वालामुखीचा उद्रेक यांचा समावेश आहे. मोठ्या साथीच्या रोगांबद्दलही इशारा दिलाय. भविष्यवाणी काहीही असली तरी आपण सकारात्मक राहणं गरजेचं आहे. मोठी आशा ठेवून आनंदानं आपण 2025चं स्वागत केलं पाहिजे आणि काही संकल्पही करायला हवेत एवढं मात्र खरं. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.